हे नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे अष्टमी, आज 30 नोव्हेंबर. आज रंग गुलाबी आहे. आम्ही आज पाठ करायला जात आहे, कारण आमचे रोजचे पाठ एवढं होऊन चाललेत ना की अजिबात वेळ मिळत नाहीये. त्यामुळे थोडंसं व्हिडिओ जे आहे ते कंटिन्युअस येत नाही आहे. तर तुम्हाला मी सर्वात आधी ना माझ्या घरातलं घट दाखवते. चला मग. हे बघा, हे थोडंसं घट जे आहे तो थोडे कमी आलेले आहेत, कारण आमच्याकडे जे आहे ते पंचमीला घट बसत असतात. जे माझे सासरकडचे आहे त्यांचं 5 दिवसाचा घट असतो. त्यामुळे आम्ही पंचमीला, ललिता पंचमी या दिवशी घट स्थापना केलेली आहे. म्हणून जे घट आहे, जे धान्य आहे ते कमी आलेले आहे. गुलाबाचा फूल, हे बघा विडा, इकडे फोटो, रांगोळी, हे श्रीयंत्राची पूजा केली आहे सकाळी. रोज सकाळी करते आणि संध्याकाळी सुद्धा करत असते मी. तर अशा प्रकारे आज आहे अष्टमी. अष्टमी जे आहे ते काल 4:32 आपल्याला चालू झाली आहे. 29 सप्टेंबरला 4:32 जे आहे ते अष्टमी चालू झाली आहे. आणि आज 30 तारखेला 6:07 पर्यंत जे आहे, संध्याकाळी 6:07 आपली अष्टमी आहे. तर काही जण जे आहे ते कन्यापूजन करत असतात. कन्यापूजन हा नवरात्रचा एक मुख्य भाग मानला जातो, कारण ज्या देवीची आपण 9 दिवस उपासना केली आहे ज्या देवीची, आणि त्याच देवीचा रूप म्हणून आपण 9 कन्या पूजलं जातो. आता त्यामध्येही आपण 1 वर्षा ते पूर्ण 9-10 वर्षापर्यंत, मॅच्युअर होण्याच्या आधीपर्यंत जे आहे 10 वर्षापर्यंतच्या मुलींना आपण खाऊ घालत असतो. त्यांना देवीचं रूप म्हणून आपण खाऊ घालत असतो. आणि आता ते खाऊ कधी घालायचं आहे, म्हणजे कन्यापूजन कधी करायचं आहे, अष्टमी का नवमी? तर जेवण जे आहे आपण कन्यापूजन ते अष्टमीला पण करतो आणि काही जण नवमीला पण करतो. दोन्ही तिथे उत्तम आहे. पण जेव्हा 9 दिवस संपत असतो, नवमी म्हणजे 9 दिवस, ते जर तुम्ही केलं तर अतिउत्तम राहील. तसं अष्टमीला पण भरपूर जण करत आहे. आता मलाही करायचं आहे, पण मी नवमीला करणार आहे, म्हणजे उद्या करणार आहे. कारण जेव्हा 9 दिवसाची पूजा झाली आपल्याकडून 9 दिवसाची आईची, त्यानंतरच मी नवमीला कन्यापूजन करणार आहे. आता हे कन्यापूजन केव्हा करायचं? तर तसं दुपारी 29 सप्टेंबरला संध्याकाळ, म्हणजे दुपारी 4:32 आपली अष्टमी चालू झाली आहे. आणि 30 सप्टेंबरला 6 वाजून संध्याकाळी 7 पर्यंत अष्टमी राहणार आहे. त्यानंतर नवमी तिथी चालू होणार आहे. केव्हापर्यंत? 6:08. 30 सप्टेंबरला 6:08 नवमी सुरू होणार आहे. आणि उद्या 1 ऑक्टोबर 7:02 संध्याकाळी 7:02 जे आहे ते नवमी तिथी राहणार आहे. म्हणजे उद्या तुम्ही 7:02 केव्हाही खाऊ घालू शकता, म्हणजे केव्हाही कन्यापूजन करू शकता. कारण आज अष्टमी आहे, आज केलं तरी उत्तम, आणि उद्या नवमी आहे तरी अतिउत्तम. तर ते तुमच्या मनाप्रमाणे आहे. कोणी अष्टमीला करत असतो, कोणी नवमीला करत असतं. तर कन्या 1 वर्षा ते 10 वर्षापर्यंतची कन्या असलेलंच अतिउत्तम असतो. कारण प्रत्येक 1 वर्षाची कन्या ते आपल्याला दुसरं काही देते. 2 वर्षाची कन्याचं जर तुम्ही पूजन केलं तर त्याच्याने दुसरं काहीतरी मिळत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये वेगळे मुलींची जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला वेगळं फळ त्याचा मिळत असतो. 1 वर्षाची केली तर आरोग्य मिळेल. 2 वर्षाची मुलींचं तुम्ही कन्यापूजन केलं तर समृद्धी मिळेल, संतती मिळेल, सुख मिळेल, असे वेगळ्या गोष्टी मिळत असतात. तर तुम्हाला जेवढ्या मुली भेटले तेवढ्या मुलींना तुम्ही हे करा. आता किती कन्या खाऊ घालायचं, कन्यापूजन करायचं? तर तसं 3 मिनिटं मिळाले तरी चालेल, 5 मिळाले तरी चालेल, 7 मिळाले तरी चालेल. 9च आपण का करतो? कारण तो अतिउत्तम असतो. म्हणजे तसं तुमच्याकडे जर तुम्हाला कन्या नाही मिळाले तर हरकत नाही. 3, 5, 7 मुली नाही तुम्ही कन्यापूजन करू शकता. पण 9 हे अतिउत्तम असतो, कारण 9 देवीचे रूप म्हणून आपण देवीचा एक रूप गृहीत धरून आपण 9 कन्यापूजन करत असतो. तर अतिउत्तम असतो, पण चालतो. 3, 5, 7ही चालत असतो.
आणि त्यानंतर आता कन्यापूजनसाठी तुम्ही काय स्वयंपाक करणार आहे, तसं खीरपुरी आईला अत्यंत आवडत असतो, आईला विड्याचा पान अत्यंत आवडत असतो. तर तुम्ही जर पूजा केली तर प्रत्येक जे मुलींना आईचं स्वरूप म्हणून तुम्ही पूजा करा. सर्वात महत्त्वाचं, आपण असं नाही विचार करायचं की ह्या छोट्या मुली आहेत काय बनवायचं. अरे जसं देवांना नाही का मनुष्याला जसं पंचपक्वान्न आवडतं तसं आईला साक्षात ते महिषासूर मर्दनी आपल्या समोर बसलेले आहेत, साक्षात कात्यायनी माता बसलेले आहेत, साक्षात कुष्मांडा माता बसलेले, तसं 9 देवीचे 9 रूप साक्षात आपल्या समोर बसलेले आहेत. आणि आपण केलेले जे अन्न आहे ते ग्रहण करीत आहे ही भावना मनामध्ये ठेवून तुम्ही स्वयंपाक करा. बघा किती छान. आणि म्हणजे असं नाही की थोडंच तेल घालायचं, थोडंच तूप घालायचं, थोडंच दूध घालायचं, असं कंजूसीपणा तसं कोणी करत नाही. तरी पण माझं काम आहे सांगायचं, काही जण असतात असे. तर तसं न करता साक्षात 9 देवी आपल्या घरी जेवायला येणार आहेत असं गृहीत धरून तुम्ही स्वतंत्र बिना काही काटकसर न करता चांगल्या मनाने तुम्ही भक्तिभावाने स्वयंपाक करा. आणि त्यानंतर त्यांना घरी बोलवायचं. घरी बोलवून जे आहे जेव्हा तुम्ही एंट्री करणार आहे तर साक्षात असं वाटायला पाहिजे की नाही आपण काहीतरी करत आहे. रांगोळी वगैरे व्यवस्थित काढणं, घरामध्ये फुलांची सजावट, जसं आपण दिवाळीला लक्ष्मी येणार आहे म्हणून आपण जसं करत असतो दिवाळीला, त्याच प्रकारे आज तर 9 देवी तुमच्या घरात येणार आहे. तर तुम्हीही त्याच प्रकारचं सजावट करा. रांगोळी, फुलांची रांगोळी किंवा फुलांचं डेकोरेशन, तोरण जे काही आहे. संध्याकाळी जर तुम्ही करत असाल तर दारावरती दिवे लावणे, तुळशीकडे दिवे लावणे. त्यानंतर त्यांना घरी बोलवायचं. आल्यानंतर जे आहे त्यांना एका पाटावर बसवायचं, त्यांचे पाय धुवून घ्यायचे, पाय धुवून त्यांची पूजा करायची. पूजा केल्यानंतर त्यांना एका लाईनमध्ये बसून घ्यायचं, काहीतरी खाली मॅट वगैरे टाकून त्यांना एका लाईनमध्ये बसवायचं, सगळ्यांचे पाय धुवून घ्यायचे, त्यांची पूजा करायची. त्यानंतर गंध वरती लावायचं असं कपाळाला लावून, त्यानंतर कुंकू कपाळाला लावून पायांची पण पूजा करून घ्यायची आणि सगळ्यांना जेवायला वाढायचं. वाढल्यानंतर तुम्ही यथाशक्ती जे आहे ते काय देणार आहे आता की जे खूप चांगलं असतं तर काय देणार तुम्ही, तर त्यांना थोडेसे तांदूळ द्या एका पॉकेटमध्ये बांधून. कारण आई लक्ष्मीचा आवडता जो पदार्थ आहे तो तांदूळ आहे, तांदळाची खीर आहे. तांदळाचं खीर बनवा तुम्ही जेव्हा कन्यापूजन करत असता. काळ्या चण्याची भाजी म्हणा, खीरपुरी आईला आवडत असते तर पुरी बनवा जर शक्य झालं तर, आणि तांदळाची खीर बनवा, काळ्या चण्याची भाजी बनवा. त्यांना विड्याचा पान तुम्ही देऊ शकता. आणि इतर पदार्थ आपलं जे भात वरण वगैरे असतं त्या प्रकारे पापड, कुरड्या किंवा जे असेल त्या सगळ्या तुम्ही बनवा आणि भक्तिभावाने त्यांना खाऊ घाला. आणि सगळं झाल्यानंतर त्यांची आरती वगैरे करून जे आहे त्यांना गिफ्ट म्हणून तुम्ही, आता काही जण काय करतात की काहीतरी गिफ्ट देतात, जसं सौंदर्याचं सामान आहे, काहीतरी टिकलीचा पॉकेट, नेल पेंट, मेहंदीचा कोन, नाही झालं तर शक्य 2-2 हिरव्या बांगड्या, अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. पण थोडेसे तांदूळ जे आईला खूप प्रिय असतं ते तांदूळ थोडंसं त्यांना द्या, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून द्या. आणि जर शक्य झालं तर सगळ्यांना एक गुलाबाचं फूल द्या. जर शक्य झालं तर सगळ्यांना 2-2 का होत नाही, प्रत्येक एक आईला म्हणजे जे देवी आहे त्यांना 2-2 बांगडे, एक ह्या हातामध्ये आणि एक हातामध्ये, 2 हातामध्ये 2 बांगड्या तरी तुम्ही त्यांना गिफ्ट म्हणून द्या. आणि इतर तर आहेच मग टिकली पॉकेट, मेहंदीचा कोन, नेल पेंट किंवा जे हात रुमाल असतं. पण लाल कलरची वस्तू आणि हिरव्या कलरची वस्तू त्यांना नक्की भेट द्या. कारण हिरवा कलरचा साडी आईला आवडतो आणि लाल कलरचा कुंकू आईला आवडतं. तर लाल कलरचा आणि हिरव्या कलरचा नक्की त्यांना गिफ्ट करा. अशा प्रकारे कन्यापूजन तुम्ही करू शकता. आणि 1 ते 10 वर्षापर्यंत जेवढे शक्य झालं 10 वर्षाच्या आतल्याच मुलींना जे आहे ते कन्यापूजनला तुम्ही बोलू शका. भले ते काही जण असतात की 10च्या वर असतात पण ते मॅच्युअर झालेले नसतात, पण असं न करता 10च्या आतच जर असले तर कन्यापूजनसाठी अतिउत्तम असतो. तर अशा प्रकारे तुम्ही कन्यापूजन करा. मीही करणार आहे आता उद्या. चला, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला नक्की सांगा. आता पाठेला जायचं आहे, रोज पाठ होतो खूप, त्याच्यामध्ये शेड्यूल खूप बिझी आहे म्हणून व्हिडिओ थोडं येत नाही, त्यासाठी मनापासून सॉरी. श्री स्वामी समर्थ.